पुन्हा एकदा कुटुंबात उमेदवारी देण्यात आलेली होती। पाथरी ह्या ज्या उमेदवार आहेत त्या आमदारांच्याच आहेत। कासारी गटातून अरुण कोल्हे हे सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर फुलंब्री तालुक्यातल्या गणोरी गटातून भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतणे निखिल चव्हाण हे आघाडीवरती आहेत असं कळतंय। पाथरी तालुक्यात राष्ट्रवादीचे उमेदवार हे आघाडीवरती आपल्याला दिसतायत। कासापुरी गटातून अरुण कोल्हे हे आघाडीवरती आहेत। पुढे आपण लातूरमध्ये जातो। लातूरमध्ये आपले ड्रोन काय घेऊन येतात बघूया। भाजप 8 जागांवर आघाडीवरती आहे, शिवसेना 2 जागांवर, राष्ट्रवादी 3 जागांवरती आघाडी बघायला मिळते। शरद पवारांची राष्ट्रवादी 2, काँग्रेस 7 जागांवरती आघाडी आपल्याला बघायला मिळते। मात्र इतर हे 4 जागांवरती आपल्याला पुढे बघायला मिळतात। लातूरमधली सगळी आकडेवारी बघतोय। लातूरमधून वेगाने हे सगळे अपडेट्स आपल्याला समोर येताना दिसत आहेत। भाजप 8 जागांवरती पुढे आहे, शिवसेना जी आहे ती 2 जागांवरती, राष्ट्रवादी 3 जागांवर, राष्ट्रवादी शरद पवार गट 2 जागांवर, काँग्रेस 7 जागांवरती आघाडीवर, तर इतर जे आहेत ते आपल्याला 4 जागांवर आघाडीवर सध्या बघायला मिळत आहे। हे चित्र जर असंच पुढे जात राहिलं तर आम्ही कदाचित लातूरमध्ये काँग्रेसनं कमबॅक केलं असं म्हणू शकतो आपण। कारण ज्या प्रकारे मंत्री भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावले आघाडीवर असल्याचं कळतंय। बिरवाडी जिल्हा परिषद गटातून ते आघाडीवरती आहेत। आपण सातत्याने म्हणतोय की अनेक नेत्यांनी आपल्या कुटुंबामध्ये ही तिकीट दिलेली होती। पुढची पिढी सेट करण्याचा प्रयत्न हा सगळ्यांकडून झालेला दिसला। भाजप मात्र आमदारांच्या आणि खासदारांच्या मुलांना तिकीट द्यायचं नाही हे ठरवलेलं होतं आणि त्यानुसार त्यांनी तिकीट वाटप केलं। पण इतर पक्षांमध्ये मात्र हे कार्यक्रम जे आहेत सेट करण्याचे पुढच्या पिढीला ते सुरू आपल्याला दिसत आहेत। पहिल्या फेरीत 613 मतांनी आघाडीवर आहेत मंत्री भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावले, ज्यांच्याबद्दल बरीच कॉन्ट्रोवर्सी सुद्धा काळात झाली होती। हायकोर्टानं त्याच्याबद्दलचं भाष्य केलेलं होतं, पण निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले। बिरवाडी जिल्हा परिषद गटातून पहिल्या फेरीत 613 मतांनी ते आघाडीवर। तर लातूरमध्ये जल्लोष सुरू झालेला आहे, पण झेंडे दिसत नाही। जल्लोष कोणाचा आहे कळत नाहीये। पण सगळे कार्यकर्ते एकत्र असतात तिथं मतमोजणी केंद्राच्या बाहेर, त्यामुळे आपापल्या गटाचा किंवा गणाचा निकाल येतो तेव्हा तो ग्रुप असा आनंद साजरा करत असतो। बाकीच्यांच्या चेहऱ्यावर चिंता असते आणि मग हा गुलाल उधळला जातो। पण हा पहिला गुलाल कुणी उधळला, कुणाला तो मान मिळाला हे अजून कळू शकले नाही। पण जे चित्र सध्या दिसतंय, काँग्रेस गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत चांगलं करतंय असं दिसतंय लातूरमध्ये विशेषतः। आणि काँग्रेसच्या उमेदवारांना सध्या 7 जागांवरती आघाडी मिळाल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। तर आपण लातूरमधली परिस्थिती बघितली, परभणीमधली परिस्थिती बघितली, इकडे पुण्यामध्ये येऊया। शिरूरमध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर जल्लोष सुरू झालेला आहे, कारण आता विजयी उमेदवारांचे जे नाव आहेत ते समोर यायला लागलेले आहेत, निकाल आपल्या हाती यायला लागलेले आहेत। सावंतवाडी वेंगुर्ल्यामध्ये भाजप आघाडीवर आहे। शिरूरमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर सुद्धा मोठा जल्लोष आता बघायला मिळतो। अनेक ठिकाणी आकडेवारी जशी जशी समोर येते तसे तसे जल्लोष सुरू झालेले आहेत। सोलापूरमधली काय आकडेवारी आपण बघूया। सोलापूर जिल्हा परिषदेसाठी भाजपाला 9 जागांवर आघाडी बघायला मिळते। शिवसेना शिंदेगड 2, राष्ट्रवादी 4 जागांवरती आघाडी बघायला मिळते। शरद पवारांची राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1 जागेवरती आपल्याला पुढे दिसतंय। मात्र इतर जे आहेत ते 1 जागेवरती सध्या आपल्याला आघाडीवर बघायला मिळतंय। आकडे सातत्याने बदलत आहेत, कारण आता वेग सुद्धा वाढलेला आहे। आता हे कल सुद्धा काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी निकाल सुद्धा आपल्या हाती येत आहेत। त्यामुळे आता पुढच्या तासाभरात तर कदाचित हा जो पूर्ण चित्र आहे ते स्पष्ट होईल। शिरूरमध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठा जल्लोष सुरू झालेला आहे, कारण आता विजयी उमेदवार कोण हे स्पष्ट होत आहे। लातूरमध्ये सुद्धा विजयी उमेदवारांचा जल्लोष आपल्यापर्यंत पोहोचतोय, कारण या निवडणुकीमध्ये अटीतटीची ही सगळी निवडणूक झाली। एक मत अतिशय महत्त्वाचं होतं आणि ते मत मिळवण्यासाठी ज्या प्रकारे वेळ कमी मिळाला प्रचाराला, पण प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली होती डोरकीन गटा। तर हा पहिला गुलाल कोणी उधळला, कदाचित ही लातूरमधले दृश्य आहेत असावीत। गुलाल उधळायला आता सुरुवात झालेली लातूरमधली दृश्य आपण सध्या समोर बघतोय। विजयी उमेदवारांचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते आता आपला सगळा उत्सव साजरा करताना दिसत आहेत। गुलाल पहिला उधळलेला आहे विलास, पण हा गुलाल नेमका कोणाचा आहे आपल्याला कळत नाहीये। कदाचित थोड्या वेळात आपल्याला कळेल। आपण झेंड्यांवरून किंवा गमछावरून अंदाज बांधला असता, पण
झेंडे गमछे सुद्धा काही दिसत नाहीयेत, कारण तिथं मतदान केंद्रावरती आज ते घेऊन गेलेले दिसत नाही. पण गुलाल उधळला जातोय कार्यकर्त्यांकडून. कार्यकर्त्यांची ही निवडणूक, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे आणि जी मेहनत केली आपल्यातल्या एकाला निवडून देण्याच्यासाठी, ती मेहनत फळाला आल्यानंतर हा गुलाल उधळलं जाणं स्वाभाविक आहे. आणखीन एक महत्त्वाची अपडेट समोर येते, आपण बघूया सावंतवाडी तालुक्यामध्ये अपक्षांनी बाजी मारलेली आहे. सावंतवाडीतून मोठी बातमी आपण बघतोय. सावंतवाडी तालुक्यामध्ये अपक्षांनी बाजी मारली. शिवानी नाईक झेडपी मधून विजयी झालेल्या आहेत. शिवानी नाईक यांचं नाव समोर येतंय. झेडपी मधून त्या विजयी झालेल्या आहेत. तर पंचायत समितीमध्ये अवनी राऊळ आणि प्रथमेश सावंत यांनी विजय मिळवलेला आहे.